नमस्कार. मी स्पर्धक क्रमांक 30. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी मांगल्याचे सार, अमृताची धार, प्रीतीचे माहेर, आई माझी. या कवितेवरून तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय कळालाच असेल, तरीही मी सांगते. माझ्या भाषणाचा विषय आहे आई माझा गुरु. येथे उपस्थित असलेल्या सर्व गुरूंना व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आपले अनेक गुरु असतात. आपण त्यांच्याकडून ज्ञान घेतो, पण या ज्ञानाची संस्कारांची सुरुवात होते ती आपल्या आईपासून. ती माझी पालक नसून ती माझी पहिली गुरु आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, आई म्हणजे संस्कारांची शाळा, आई माझे सद्गुरु, तिच्या विना जीवन अपूर्ण, तीच माझा पहिला गुरु, तीच माझा पहिला गुरु. महात्मा गांधीजी म्हणतात 100 गुरूंपेक्षा एक आई अधिक श्रेष्ठ असते. कारण असे म्हटले जाते की देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नव्हते, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर यांचा जिथे संगम होतो तिथे आई असते. महाभारतातील युद्ध संपल्यावर अर्जुनाला असे वाटू लागले, माझ्या हातून अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले व भावंडांची हत्या सुद्धा मीच केली. हे श्रीकृष्णा, मला या पापातून मुक्त करण्यासाठी मार्ग दाखव. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, सकल तीर्थाची ये धुरे, जे कामाता पितरे, तया सेविसी किर शरीरे लोन कीजे. म्हणजे या जगात पाप धुवून टाकण्यासाठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण या तीर्थक्षेत्राचे मूळ उगमस्थान दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या आईचे पाय आहेत. तिथे माता टेकल्याने आपले सर्व पापे नष्ट होतील. आईचे प्रेम हे पाण्यासारखे निर्मळ असते, कारण आपल्या चेहराई न पाहता, म्हणजे आपण पोटात असल्यापासूनच आपल्या चेहराई न पाहता जी आपल्यावर प्रेम करते ती आपली आई असते. आपण काळे आहे की गोरे, उंच आहे की लहान, निरोगी आहे की अपंग याचा विचार न करता जी आपल्यावर प्रेम करते ती आपली आई असते. आई माझ्या सोबत असल्या मला खूपसे फील वाटतं. याच्यावरून मला 4 वेळ आठवतात. तुझ्या संस्कारांनी मनातली ममतेची नदी आटत नाही, सदैव आनंदी असतो मी, अस्वांचे अभय दाटत नाही, जगाची सारी चिंता माझी नाहीशी होऊन जाते. माझी आई सोबत असल्या मला कसलीच भीती वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही. बाळ जन्माला आली की सगळे विचारतात मुलगा आहे की मुलगी, पण माझं बाळ कसं आहे हे विचारणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई. या जगामध्ये अशी एकमेव व्यक्ती आहे की जी मला सर्वांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते, ती म्हणजे आपली आई. आई आपल्यासाठी सर्व काही करते, पण आपण तिच्यासाठी काही कधी करतो काय? तर नाही. याच्यावरून मला म्हणावेच वाटते, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी का आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी का आणता? तुम्हीच सांगा. तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? बाळकुणी काय बोलले तर आईचं मन येतं भरून, बाळकुणी काय बोलले तर आईचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. कवी यशवंतराव आपल्या कवितेत सांगतात की एखाद्या माणसाकडे सर्व काही असते, म्हणजे पैसा, संपत्ती, दागिने, पण त्याच्याकडे आई नसेल, त्याच्या इतकं भिकारी कोणी नाही. ते म्हणतात ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. मुलाच्या ओंझळ व सुखासाठी देवाकडे विश्वाइतकी पदर पसरणारी एकमेव स्त्री म्हणजे आपली आई. आईचे महात्म्य खूप मोठे आहे, कारण तिच्याकडे काही पण नसताना तिने आपल्याला राजासारखं जगवलं. तुम्ही कितीही मोठे व्हा, जगाच्या कानाकोपऱ्यात जावा, पण आईने जे केलं, ज्या परिस्थितीत केलं ते कधीच विसरू नका. कारण कितीही कर्तृत्व गाजलं तरी झेप कमी पडते, कितीही कर्तृत्व गाजलं तरी झेप कमी पडते. आईने कड्यावर घेतल्यावरच आपली उंची वाढते, आईने कड्यावर घेतल्यावरच आपली उंची वाढते. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा, नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं काय तुम्हाला, आईच्या पायावर डोके ठेवा, आईच्या पायावर डोके ठेवा. धन्यवाद.